आणखी एक विशेष गोष्ट इथे एक गोष्ट सांगावीशी मला वाटते की 1987 पासून आम्ही सुरू केल्यामुळे त्यावेळेला जी जन्माला आलेली मुलं मुली आहेत ते आता पालक रूपात आहेत आणि त्यांनाही मुलं आता झालेली आहेत आणि पहिली पिढी दुसरी पिढी आता तिसरी पिढी सुद्धा आमच्याकडे दाखवायला येते आहे। तर ती गोष्ट अशी घडली की ही जी पेशंट आहे ह्या पेशंटचा जन्म झाला होता साधारण 90च्या दशकामध्ये आणि त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी झाली आमच्याकडे 2000 साधारणपणे 18-19ला। तर ती पेशंट मला त्यावेळेला म्हणली अहो माझी डिलिव्हरी इथे झाली तर आमच्या तिघींचा एक फोटो काढा की त्यावेळेला त्या बाळाचा। तो फोटो काढला आणि फोटो काढल्यावर म्हटली एका भिंतीवर तेवढा फोटो दवाखान्याची आमचा लावा आठवण म्हणून कायमची, आम्ही पण आल्यावर बघत जाऊ। ते झाल्यानंतर तिथून पुढे सलग जे जे पेशंट येत गेले ते प्रत्येक पेशंट त्याचा फोटो काढतो तिथं लावतोय। असं करून एक आमची भिंतच दवाखान्याची 3 पिढ्यांवर उपचार करणारी अशा प्रकारची एक भिंतच भरून गेली आहे आणि आतापर्यंत 300 पेशंट ज्यांचा जन्म आमच्याकडे झाला त्यांना मुलांचाही त्यांच्या नातवंडांचाही म्हणजे त्या पेशंटचा जन्म इथे झाला आणि त्या सगळ्यांनी त्यांनीच मिळून एक ही कल्पना काढली की 2 पिढ्यांचा एक स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आपण का करू नये आणि त्या कार्यक्रमाला 250 जी मुलं जन्माला झाली होती आणि त्यांची परत मुलं म्हणजे 500 लोक आणि त्यांचे परत जे आजी आजोबा होते ते अशा लोकांची उपस्थिती झाली आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या सगळ्या घटनेची एक नोंद झाली की एकाच हॉस्पिटलमध्ये 3 पिढ्या जन्म झालेले जे पेशंट आपल्यातले काही लोक इथं आहेत की ज्यांच्या नातवंडांचा मुलांचा जन्म इथे झाला आहे अशी लोक खूप आपल्याकडे आहेत। आणि असं पेशंट दुसरी तिसरी पिढी आली तशी आमच्या डॉक्टरांची पुढची पिढी आता आमच्या बरोबरीनं काम करते आहे।